नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मार्गशीर्ष महिना म्हटलं की भक्तिभावाने भरलेला काळ सुरूच असतो की राव. त्यात ह्या महिन्यात येणारी दत्त जयंती आणि एकादशी तर अगदी भक्तांच्या मनातल्या भावना अधिकच उजळून टाकतात. तसंच हासर तुम्हालासारखं गाव असेल तर मग काय विचारायचंच काम नाही की राव. कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गाव म्हणजे भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा ओतप्रोतच म्हणा की. ते भक्तीनं भरलेलं एक खासच ठिकाण म्हणा की सर. एकादशीच्या दिवशी हासर तुम्हाला विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये अगदी मंगलमय वातावरण दाटून गेलं होतं. सकाळपासूनच भजन, कीर्तन, रामकृष्ण हरीचा अखंड गजरात सगळं गाव भारावून गेलं होतं. मंदिराच्या अंगणात टाळ मृदुंगाचा नाद घुमतच होता की राव. त्यात वारकरी वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग, वयस्कर माणसं सगळेच कसं भक्तिभावाने एकत्र जमले होते. तर दत्त जयंतीचा प्रसंग तर आणखीनच उठावदार. हासून तुम्हालाच नावच येतं आहे. प्रत्येक सण उत्साहात काहीतरी खासच असतं की राव. त्या गावकरी ज्या ऊर्जा, प्रेमानं, निष्ठेनं देवाचं नामस्मरण करत होते ते पाहून प्रत्येकाच्या अंगावर रोमांच यावा. असं रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल असा गजर व्हावा, असा सगळं वातावरण देवमय झालं होतं. कोल्हापूरच्या मातीचा सुगंध आणि लोकांच्या मनातील भक्ती आणि मार्गशीर्ष महिन्यातील या धार्मिक उत्सवाचे एकत्र सांगड म्हणजे हासोर्धमागील खास सौंदर्य. इथली भक्ती पक्की, मन मोठी आणि परंपरा पायाभूत. म्हणून ज्या गावातले कार्यक्रम नेहमीच ठसकेबाज आणि आत्मीयतेने झळकणारे असतात.
हे सगळं चित्र पहाटेचं म्हणजे काकड आरती सकाळी झाल्यानंतर त्यानंतर भजनाचे कार्यक्रम होता. गावातील लोक सगळी भक्तिभावाने सकाळी जमा झाले होते देवळामध्ये. 3 दिवसातच दत्त जयंती आणि गुरुचरित्र वाचन, त्या काळातच एकादशी म्हणल्यावर हा सोहळा काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा झाला. म्हणजे अगदी मंगलमय गजरामध्ये. आणि मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंती आणि एकादशी सोहळा म्हणजे हास्यतुमालाच्या भक्ती परंपरेची पावतीच जणू की म्हणा. भजनात गुंतलेली मन, देवांच्या नामात हरवलेली भावकांची गर्दी आणि मंदिर परिसरात पसरलेली पवित्रेची लहर, हे चित्र पाहिलं की मन अगदी प्रसन्न होतं. म्हणूनच हास्यतुमाला हे फक्त गाव नाही तर भक्ती परंपरा आणि कोल्हापूरची संस्कृतीची एक झगझगती उदाहरणच म्हणा की सर. व्हिडिओ जर आवडला असला तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. त्यात आज गुरुचरित्र वाचनाचा 5वा दिवस होता, त्यामुळे 7:30 वाजता वाचन सुरू झाले. गुरुचरित्र वाचनाचा छोटासाच व्हिडिओ टाकलेला आहे, तो पण बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा. Hare